विद्यार्थी मित्र वाचत असताना आपण हुंडा पद्धतीची कारण परिणाम पाहिल्यानंतर या तासिकेला आपण हुंडा पद्धतीचे परिणाम अभ्यास केल्यानंतर त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील यावर अभ्यास करणार आहोत किंवा भाष्य करणार आहोत। तर हुंडा पद्धत ही हजारो वर्षापासून समाजात चालू आलेली आहे आणि ही हुंडा पद्धत जाचक आहे, चुकीची आहे असं सर्वांना मान्य आहे। असं असताना देखील ही हुंडा पद्धत का संपत नाही, तर त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत। तर ह्या गोष्टी जर केल्या तर हुंडा पद्धत एक तर नष्ट होऊ शकते किंवा कमी होऊ शकते किंवा त्याच्या जाचकाठी सुद्धा कमी होऊ शकतात। मग कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, तर आपल्याला अनेक उपाययोजना करता येत असतात। किंवा हुंडा पद्धत नष्ट करण्यासाठी उपाययोजना सांगा किंवा उपाययोजना सुचवा अशा पद्धतीचं 4 मार्काला येऊ शकतं, किंवा हुंड्याचा अर्थ सांगून हुंड्यावर उपाययोजना सुचवा अशा पद्धतीने 16 मार्काला प्रश्न आपल्याला येऊ शकतो। याच्यामध्ये हुंडा पद्धत जर संपवायची असेल तर सर्वप्रथम शिक्षणात वाढ होणं गरजेचं आहे। म्हणजे आपण पाहिलं की स्त्रियांना दुय्यम दर्जा का आहे, तर त्यांचं शिक्षण कमी आहे, त्यांचं स्वावलंबन कमी आहे, त्यांचं शिक्षणाचं प्रमाण आणखी पाहिजे त्या प्रमाणात वाढलेलं नाही। म्हणजे पुरुषांचं शिक्षण जेवढं आहे तेवढं स्त्रियांचं शिक्षण नाही। मग शिक्षणानं काय होत असतं, तर शिक्षणानं आत्मविचार तयार होत असतात। शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत असतो। शिक्षणामुळे आपले हक्क काय आहेत, आपली जबाबदारी काय आहेत, आपल्या संबंधी कायदे काय आहेत, आपली बाजू काय आहे, मी पण एक माणूस आहे, हे सगळं माणसाला शिक्षणानं कळत असतं। की आम्हाला दुय्यम वागणूक का, आमच्या कामाला समान वेतन का नाही, असंख्य प्रश्न व्यक्ती सभोवतालच्या लोकांना करू शकतो आणि त्याच्यामुळं आपला हक्क, आपली जबाबदारी व्यक्ती चांगल्या पद्धतीने मांडू शकतो आणि आपले निर्णय घेण्याचं सगळं स्वातंत्र्य शिक्षणानं व्यक्तीला येत असतं। तर त्या शिक्षणामध्ये जर वाढ झाली, थोडक्यामध्ये स्त्री पुरुषांच्या शिक्षणामध्ये वाढ झाली तर हुंडा पद्धत कमी होऊ शकते। शिकलेल्या व्यक्तीला कशासाठी पैसे घ्यायचे, खर्चिक विवाह का करायचा, त्याच्यापेक्षा जीवनावश्यक गरजांच्या वस्तू घेणं गरजेचं आहे हे त्याच्या लक्षात येत असतं आणि त्याच्यातून हुंडा पद्धत कमी होऊ शकते। नंतर आहे की आर्थिक विकास झाला पाहिजे। म्हणजे हुंडा का आहे, तर समाजाचा जो आर्थिक स्तर आहे तो खालच्या स्तराचा आहे। म्हणजे जीवनावश्यक गरजा लोकांच्या पूर्ण होत नाही, तर मग आमच्या गरजा कुणीतरी पूर्ण करा यासाठी व्यक्ती अनेक प्रकारच्या मागण्या मिळेल त्या व्यक्तीकडून करत असतो। जर श्रीमंत समाजातल्या लोकांचा जर जीवनावश्यक गरजा पूर्ण होत असतील, अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण होत असतील, त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य जर 15-20 हजार रुपये उत्पन्न कमवत असेल तर ते व्यक्ती कधीही तुम्हाला हुंडा मागणार नाही। त्या एकूण कुटुंबाचं उत्पन्न 1 लाख असेल, अशा व्यक्ती तुम्हाला 2 लाखाची मागणी कधीच करणार नाही। जे लोक स्वतः स्वावलंबी नाहीत असेच लोक हुंड्याची मागणी करत असतात असं आपल्याला लक्षात येत असतं। दुसरी गोष्ट आहे की नीतिमूल्यांची जोपासना। एकेकाळी समाजामध्ये जे काही चारित्र्य संपन्न लोक होते, नीतिमान रूढी प्रथा परंपरेने चालत होते, समाजाच्या नियमाचं पालन करत होते, अशा लोकांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा होती। परंतु आजकाल समाज बदलत चाललेला आहे। समाजामध्ये प्रतिष्ठा चुकीच्या व्यक्तींना मिळत चाललेली आहे की ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, ज्यांचं काम चुकीचं आहे, जे पांढरपेशी गुन्हेगार आहेत, अशा लोकांना समाजात मान्यता मिळत आहे आणि पैशावाल्याला प्रतिष्ठा मिळत आहे असं आपण आजकाल पाहतो। पण समाजामध्ये जर नीतिमान माणसांचं प्रमाण वाढलं, चारित्र्य संपन्न लोकांचं प्रमाण वाढलं, विचार करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलं तर हुंडा पद्धत नष्ट होऊ शकते। विचार करणाऱ्या माणसाला कळतं की हुंडा काय करावा। त्याच्यानंतर आहे की समाज जागृती होणं गरजेचं आहे की समाजामध्ये जी काही जागृती करण्याची जी माध्यमं असतात त्या माध्यमांचा वापर करणं गरजेचं आहे। म्हणजे आम्ही तुमच्यासारखं शाळा महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा माध्यम फार कमी होते की 2-3च वर्तमानपत्र होते, टीव्हीवर फक्त 2 ते 3च चॅनल दिसत होते। त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक विचार आमच्यापर्यंत येण्यासाठी खूप कालावधी लागत होता। परंतु आजचे जी माध्यम आहेत, आज आपल्याला ही माध्यमं तात्काळ माहिती देत असतात। त्याच्या या नव्या माध्यमामुळे काय होत असतो की या समाजात काय चाललंय, त्या समाजात काय चाललंय, स्त्रियांचं प्रमाण किती आहे, गुणोत्तर प्रमाण घटत चाललंय का वाढत चाललंय, आपल्याला तात्काळ कळत चाललेलं आहे। त्याच्यामुळे समाजामधल्या जी काही रूढी प्रथा परंपरा असतात याच्यावर हल्ला करणारी जी काही माध्यमं असतात ती माध्यमं आपल्याला नवी माहिती देत असतात। की मग हे 2-3 दूरदर्शनवर दिसणारे मालिका, चित्रपट आणि 2-3 वर्तमानपत्र याच्या आधारे आम्हाला माहिती मिळत होती। परंतु आजकाल 400 चॅनल आहेत आपल्या टीव्हीवर, त्याचे 400 चॅनलचे दुष्परिणाम वेगळे होत असतील, परंतु आमचं नॉलेज वाढवण्यासाठी ते काम येतात। आज 20 वर्तमानपत्र आहेत ते आमचं नॉलेज वाढवण्यासाठी काम येतात। आमच्या व्हॉट्सअपवर 70-80 ग्रुप आहेत ते आमचं नॉलेज वाढवतात।
त्याच्यामध्ये 1000 लोकांचे नंबर आहेत, ते आमचं नॉलेज वाढवतात. म्हणजे अशा पद्धतीनं लोक चळवळ करण्यासाठी पहिल्यांदा लोक संघटित करावं लागत होते. परंतु आज आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून 1000 लोकांशी, फेसबुकच्या माध्यमातून आपण 1000 लोकांशी जुळलेलो आहोत. त्याच्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून आपण 5000 10,000 लोकांशी जुळलेलो आहोत. तर हे जी आपण याच्यामधून हे आंदोलन तयार करू शकतो की काल परवा 15 दिवसापूर्वी मी चिखलीची बातमी वाचली की 1 हात नसलेल्या मुलासोबत एका मुलीने लग्न केलं. वाचला पण हे काय जागृती आहे की लग्न तर जुळलंय पण हात तुटलेला आहे, परंतु लग्न जुळलंय तर मी लग्न करण्यास तयार आहे. हे धाडस त्या मुलीनं दाखवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीची समाजामध्ये जी काही तरुण वर्ग आहे, त्या तरुण वर्गामध्ये ही हुंडा काय, ह्याची हिस्ट्री काय, हे आलं कुठून, हे कशासाठी, हे जितकं जितकं तुम्हाला माहिती होईल त्याचा फायदा आपण कुटुंबातल्या लोकांना समजून सांगू शकतो आणि मग त्याच्यातून हुंडा पद्धत नष्ट होऊ शकते. आणि हे खूप मोठे माध्यम आहेत, ते खूप साध्या साध्या पद्धतीने माहिती सांगत असतात. एखादी कथा असते ते साध्या साध्या पद्धतीने माहिती सांगत असते आणि त्या कथेचा परिणाम त्या विचार करणाऱ्या माणसावर होत असतो आणि परिणामी हुंड्याचे दुष्परिणाम वाचत वाचत खाली गेल्यानंतर त्याच्या लक्षात येत असतं की असा हुंडा न घेतलेला बरा. म्हणजे अशा पद्धतीचं कथा, कादंबरी, कविता, दूरदर्शन, 400 चॅनल, आपल्या व्हॉट्सअपचे ग्रुप मधले वेगवेगळ्या पोस्ट आपलं प्रबोधन करत असतात की नेमकं माणूस आहे काय, नेमकं कशाला जीवन म्हणायचं, कशाला स्वार्थ म्हणायचं, कशाला परोपकार म्हणायचं, या सगळ्याचे प्रश्न जर माणसाला मिळायला लागले तर हुंडा पद्धत नसतो. त्याच्यानंतर मी शिक्षणात वाढ झाली पाहिजे असं म्हणत असतो. त्याचबरोबर स्त्रियांचं स्वावलंबन झालं पाहिजे. म्हणजे हुंडा पद्धत कशामुळे आहे तर स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, स्त्रियांचं निर्णय क्षमता कमी आहे, स्त्रिया विचार स्वातंत्र्यामध्ये कमी आहे, म्हणून हुंडा पद्धत आहे. जर स्त्रियांचं स्वावलंबन वाढलं, शिक्षणाचं प्रमाण वाढलं, त्यांचं अर्थार्जन वाढलं तर हुंडा पद्धत नष्ट होऊ शकते. म्हणजे आजकाल जर एखादी मुलगी जर 25,000 रुपये महिना एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करून मिळवत असेल तर पुढच्या व्यक्तीला सरळ सांगितलं जातं की ती मुलगी स्वतः 25,000 रुपये महिना कमवत आहे, त्याच्यामुळे तुम्ही हुंड्याची मागणी करत नसाल तर लग्न होऊ शकते. तात्काळ पुढचा व्यक्ती म्हणतो की आम्हाला फारशी काही अपेक्षा नाही, आमचा मुलगा 20,000 कमवतो, हे 45,000 मध्ये त्यांचं चांगलं जीवन होऊ शकतं, चांगला विषय. म्हणजे आपण स्वावलंबी असलो किंवा समजा थोडक्यात लग्न झालंय आणि सुखी संसार चाललाय परंतु ते जुळत नाही, टिकू शकत नाही कुटुंब, चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न झालंय असे करत करा, तर त्यावेळी ही जी स्वावलंबी स्त्री आहे, 25,000 रुपये कमवणारी स्त्री आहे, ती स्वतंत्र वेगळं जीवन जगू शकते. परंतु जी स्त्री स्वावलंबी नाही, जिचं उत्पन्न 2,000 सुद्धा नाही, त्या स्त्रीला त्या कुटुंबामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे, होईल तो छळ सहन करणं गरजेचं आहे, असं लक्षात येत असतं. म्हणजे स्त्री स्वातंत्र्य, स्त्री अर्थार्जन, स्त्री स्वावलंबन, स्त्री शिक्षण, त्या सगळ्या गोष्टी त्या हुंड्यामध्ये फार महत्वाच्या आहेत. म्हणजे एवढं जर झालं तर हुंडा कमी होऊ शकतो किंवा संपू शकतो, हळूहळू कमी होईल. त्याच्यानंतर या विषयावर लोक चळवळ तयार झाली पाहिजे की जन्मत एकत्र आलं पाहिजे. की नुसती पहिलं कसं होतं की चळवळ करायची म्हणजे एकत्र यायचं, पण याच्यामध्ये आपण संघटित लोकांसोबत गेलंच पाहिजे असं काही नाही. तर याच्यामध्ये आपल्याला जे काही विचार मांडले जात असतात, हे विचार मांडले जात असताना आपल्याला त्याचं ज्ञान आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे आता शेतकऱ्याचं आंदोलन दिल्लीला चाललेलं आहे, पण आपण दिल्लीला गेलो नाही, परंतु दिल्लीला न जाता सुद्धा आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतो. की शेतकऱ्याचा भाव 1970ला काय होता, आज काय आहे, मग शेतकऱ्याचं पगारधारकाचं उत्पन्न 150 पटीनं वाढलं, शेतकऱ्याचं उत्पन्न 12 पटीनं वाढलं, ही तुलनात्मक माहिती आपण देऊ शकत असतो. त्याच पद्धतीनं या प्रश्नावर सुद्धा ही हुंडा पद्धत आली कुठून, मग आजच्या काळात का टिकून आहे, मग त्याला जबाबदार कोण कोण आहे, ही जर आपण नीट समजून सांगू शकलो अनेक लोकांना तर त्याच्यातून हुंडा पद्धत कमी होऊ शकते. पुन्हा दुसरी गोष्ट आहे साधा विवाह. म्हणजे आज आपण कोरोनानं लोकांना खूप काही शिकवलं असं ऐकत असतो, कोरोना खूप काही शिकवून गेला अशा नावाच्या पोहे मी बऱ्याच व्हॉट्सअपला ऐकल्या, परंतु तरी काही लोकांना बदलायचं नाही. म्हणजे अनेकांनी साध्या पद्धतीने विवाह लावले, 200 लोकांचा विवाह, 200 लोक विवाहाला बोलवले, काही जणांनी 100 बोलवले, काही जणांनी 20 बोलवले, काही जणांनी घरीच 5 लोकांना जेव घातलं आणि विवाह उठवून घेतला. हे साध्या पद्धतीने विवाह झाला. परंतु आजही समाजामध्ये 5% लोक असे आहेत की ते थांबलेले आहेत. ते म्हणतात आम्हाला या पद्धतीने विवाह करायचा नाही. विवाह म्हणजे खूप मोठा खर्च आहे.
लग्न समारंभ, मंगल कार्यालय, बँड बाजा, फटाके आणि त्याचे 2-3 दिवस आदल्या दिवशीची ती पार्टी, डान्स, ते गाणे, ते 2-3 दिवस पाहुणे राहणार, हा एवढा खर्च आम्हाला करायचा आहे, त्यामुळे आम्ही आता थांबलो. म्हणजे असे लोक या प्रथा वाढवत असतात. जर साध्या पद्धतीने विवाह आला तर खर्चच कमी असेल. 200 लोक येणार असेल तर खर्च कमी आहे, 100 लोक येणार असेल तर खर्च कमी आहे. म्हणजे जर साधा विवाह आपण स्वीकारला तर तो विवाह आपल्याला हुंड्यापासून दूर देऊ शकतो. म्हणजे रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे आहेत धारणी या ठिकाणी, त्यांच्या लग्नाचा खर्च किती रुपये असेल? त्यांच्या लग्नाचा खर्च आहे 50 रुपये. म्हणजे ते लग्न रजिस्ट्री मॅरेज करण्यासाठी जो काही फॉर्म घ्यावा लागला आणि त्या फॉर्मची किंमत 50 रुपये होती. ते फॉर्म घेतला आणि ते फॉर्म घेतल्यानंतर ते भरून दिला, दोन साक्षीदाराच्या सह्या केल्या आणि त्याची झेरॉक्स यांना दिली आणि 1 महिन्यानंतर त्यांनी लग्न केलं. 50 रुपयात विवाह झाला. काही जणांचा 500 रुपयात विवाह झाला, काही जणांचा 5000 रुपयात विवाह झाला. म्हणजे या पद्धतीने जर विवाह केला, साध्या पद्धतीने विवाह केला तर ही हुंडा पद्धत नष्ट होऊ शकते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की विवाहाला हुंड्याला जबाबदार काय काय आहे हे पाहत असताना आपल्या लक्षात आलं की हुंड्याला जबाबदार जाती व्यवस्था आहे, हुंड्याला जबाबदार आंतर विवाह पद्धत कारणीभूत आहे हे आपण पाहिलं. जर आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहाचं प्रमाण जर वाढलं म्हणजे इथं काय होतंय की विवाहाचं कार्यक्षेत्र बदललंय की आपल्या जातीतून विवाह करायचा आहे, माळ्याला माळ्याशी विवाह करायचा. त्याच्यामुळे काय झालं की वधू 15 आहेत, वर 15 आहेत. परंतु विवाहाचं क्षेत्र जर व्यापक झालं तर हुंडा पद्धत नष्ट होऊ शकते. तर अशा पद्धतीनं आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह जर समाजात वाढले तर हुंडा पद्धत कमी होऊ शकते. त्याच्यानंतर तरुणामध्ये जनजागृती आवश्यक आहे. म्हणजे जनजागृती पालकांमध्ये होऊन फायदा नाही की त्यांचे विचार तयार झालेले आहेत, पूर्ण विचार तयार. म्हणजे 35-40 वर्षाच्या व्यक्तीवर जर तुम्ही विचार लादायचा प्रयत्न केला तर त्यांच्यामध्ये वरवर ते दाखवतात की तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत, परंतु त्यांचे विचार पटकन लोकांना स्वीकारत नाही कारण का त्यांची विचार करण्याची पद्धत तयार झाली असते बेसिक. परंतु जर हे विचार जर तरुणामध्ये तयार झाले, त्यांचं जे उमलण्याचं फुलण्याचं वय असतं त्या वयामध्ये जर त्यांच्या मेंदूमध्ये जर विचार पेरला गेला, त्यांच्या विचार त्यांना जर संस्कार दिले गेले, त्यांना नीतिमूल्याचं शिक्षण दिलं गेलं, त्यांच्यावर योग्य रुजवणूक झाली तर ही हुंडा पद्धत नष्ट होऊ शकते. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.